Hello friends, welcome to Life with Kids channel. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या बागेत अचानक निळ्या रंगाचा उडणारा हत्ती आला तर? गण्याच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. पण हा हत्ती आला कुठून आणि तो गण्याला कुठे घेऊन जाणार होता? चला पाहूया. एका सुंदर हिरव्या बागेत गण्या नावाचा एक गोड मुलगा चेंडू खेळत होता. पक्ष्यांचे आवाज, थंड वारा आणि सूर्यप्रकाशामुळे सगळं वातावरण आनंदी होतं. गण्या खूप खुश होता. अचानक आकाशात एक सोनेरी प्रकाश चमकला. गण्यानं वर पाहिलं. त्याचे डोळे मोठे झाले. अरे वा, हे काय आहे? तो आश्चर्यानं म्हणाला. त्या प्रकाशातून एक लहानसा निळा उडणारा हत्ती खाली उतरू लागला. त्याच्या भोवती चमचमणारे तारे फिरत होते. तो खूप गोड आणि मैत्रीपूर्ण दिसत होता. हत्तीने आपली सोंड पुढे केली. गण्याने हसत त्याला हात लावला. क्षणात दोघे मित्र झाले. गण्या म्हणाला, तू किती छान आहेस. हत्ती खाली बसला आणि गण्याला आपल्या पाठीवर बसायला इशारा केला. गण्या थोडा घाबरला, पण उत्साह जास्त होता. तो हसत हत्तीच्या पाठीवर बसला. दोघेही आकाशात उडू लागले. खाली हिरवीगार जंगलं, पांढरे ढग आणि सोनेरी सूर्यास्त दिसत होता. गण्या आनंदाने ओरडला, वाव, किती सुंदर आहे. थोड्या वेळानं त्यांनी खाली पाहिलं. एक कोरडं वाळलेलं जंगल दिसलं. झाडं तोडलेली, जमीन फाटलेली. हत्तीच्या डोळ्यात दुःख दिसत होतं. गण्याला अचानक आठवलं, त्याच्या पिशवीत जादूच्या बिया होत्या. त्यानं त्या खाली जमिनीवर टाकल्या. जमिनीवर चमचमत प्रकाश पसरला. हत्तीने आपल्या सोंडेने चमकणारं पाणी जंगलावर शिंपडलं. क्षणात लहान रोपं उगवू लागली. हवा थंड आणि ताजी झाली. काही क्षणात संपूर्ण जंगल हिरवंगार स्वर्गासारखं झालं. फुलं उमलली. पक्षी परत आले. गण्या आणि हत्ती आनंदानं हसू लागले. हत्तीनं प्रेमानं गण्याकडे पाहिलं. तो हळूहळू ढगांमध्ये उडू लागला. गण्या हात हलवत म्हणाला, थँक्यू मित्रा. तर मित्रांनो, गण्याने जशी आपल्या निसर्गाची मदत केली, तशीच आपणही छोटी छोटी झाडे लावून आपली पृथ्वी वाचवूया. ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा. अशीच छान छान गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.